नमस्कार मित्रांनो, मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूजच्या रोखोक या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। गेल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीचे अहवाल प्रत्येक तहसील कार्यालय, कृषी विभाग यांच्याकडून त्यांच्या वरिष्ठांकडे सादर करण्यात आलेले आहेत। पण काल महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव जे आहेत त्यांनी एक अध्यादेश जारी केलाय आणि या अध्यादेशामध्ये त्यांनी चक्क जालना जिल्हाच पूर्णची पूर्ण या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या निधीमधून वगळलाय। म्हणून मला या निमित्तानं एक प्रश्न पडलाय की जालना जिल्ह्याभरामध्ये एकाही राजकीय पक्षाचा एकही नेता प्रभावशाली नाही का, किंवा प्रशासनातील एकही अधिकारी एवढा प्रभावशाली नाही का, असा प्रश्न मला या निमित्ताने पडतोय। कारण या अतिवृष्टीने जालना जिल्ह्याभरामध्ये हाहाकार माजवला। हाहाकार माजून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा जो पिकांचा घास आहे तो हिरावून घेतलाय। एवढं सगळं होऊनही या अतिवृष्टीच्या निधीमधून शासनाकडून जालना जिल्हा संपूर्ण वगळण्यात येतोय, ही फार खेदाची आणि दुःखाची बाब आहे। म्हणून मला या निमित्ताने असं वाटतंय, जिल्ह्याभरातले सर्वच विविध पक्षाचे राजकीय नेते असतील, विरोधी पक्षातील असतील, सत्ताधारी असतील, यापैकी एकही नेता प्रभावशाली नाही का, किंवा शासनाचे अधिकारी कर्मचारी प्रभावशाली नाहीत का? तुम्ही म्हणाल हे कशामुळे म्हणताय? कारण आपण जर बघितलं तर या अतिवृष्टीच्या नुकसानी दौऱ्यामध्ये सर्वच राजकीय नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी आपले पाहणी दौरे केले। त्यामध्ये काही वेळेस त्यांच्या सोबत शासकीय प्रशासकीय अधिकारी सुद्धा होते आणि एवढं सगळं असूनही या राजकीय नेते मंडळींनी आम्ही शासन दरबारी ही गोष्ट लावून धरून अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन सुद्धा दिलेत। मग कुठे गेले तुमचे आश्वासन? तुम्ही लिगली कुणाकडे ही मागणी केली आहे नुकसान भरपाई संदर्भात? आपल्या जिल्ह्याभरामध्ये विविध तालुक्यामध्ये किती टक्के शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं नुकसान झालंय, किती शेतकरी बाधित आहे, त्यामध्ये किती शेतकऱ्यांचं क्षेत्र जे आहे ते बाधित आहे, याबद्दल तुम्ही शासन प्रशासन दरबारी भांडलात का? आणि जर भांडला असेल, तुमच्या मागण्या मांडल्या असेल, तर मग महाराष्ट्र शासनाचे हे जे अवर सचिव आहेत यांनी जे परिपत्रक काढलंय त्या परिपत्रकामध्ये जालना जिल्हा संपूर्ण वगळण्यात आलाय। ही फार खेदाची आणि दुःखाची बाब आहे। म्हणून जालना जिल्ह्याला कोणी वायली राहिलाय का नाही? सत्ताधारी असतील, विरोधक असतील, राजकीय मंडळी असतील, शासन प्रशासन असेल, कोणी वाली आहे का नाही, असाच प्रश्न उपस्थित होतोय। कारण गेल्या महिनाभरामध्ये अतिवृष्टीने एवढा हाहाकार माजवलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास 10-10, 15-15 दिवस शेतकऱ्यांच्या खरीप पिकामध्ये पाणी होतं। तुमच्या पावसाची नोंद जी आहे ती जवळपास 300 मिलीमीटर पर्यंत जाऊन पोहोचली होती आणि तुमच्याकडेच ते यंत्र आहेत, तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत, तुमच्याकडे शासकीय प्रशासकाकडून अहवाल येतोय आणि एवढं सगळं होऊनही तुम्ही संपूर्ण जालना जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या निधीमधून वगळत आहे। किती दुःखाची आणि खेदाची बाब आहे। या संदर्भात महसूल विभाग, कृषी विभाग यांच्याकडून पंचनामे सुद्धा झालेत नुकसानीचे। जवळपास 15 ते 20 दिवस शेतकऱ्यांच्या शेती पिकामध्ये पाणी साचलेलं होतं आणि एवढं सगळं भयानक असं चित्र असतानाही, नुकसान असतानाही संपूर्ण जालना जिल्ह्याच्यातून वगळण्यात येतोय। हे जे अवर सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे यांनी एक काल परिपत्रक जारी केले। अवर सचिव संजय कुडवे यांनी एक परिपत्रक जारी केले आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालीये असं नमूद केले। हे त्यांनी कशाच्या आधारे नमूद केले तर विभागीय आयुक्त यांच्याकडून जो अहवाल आलाय त्या अहवालानुसार त्यांनी हे परिपत्रक जे आहे ते जारी केले। त्याच्यामध्ये त्यांनी 7 जिल्हे गेले। त्यांचं म्हणणं आहे 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले। त्याच्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, चंद्रपूर आहे, बीड आहे, लातूर आहे आणि परभणी आहे। या 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असं त्यांचं म्हणणं आहे। मग जालना जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून या अतिमुसळधार पावसाने एवढा हाहाकार माजवलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। शेती पिकाचं प्रचंड असं नुकसान झालंय। सगळे पिकं पाण्याखाली डुंबत होते। अक्षरशः त्या शेती पिकामध्ये 15-15, 20-20 दिवस पाणी हटलं सुद्धा नाही
आणि एवढं सगळं होऊन तुमच्याकडे पावसाची नोंद असूनही, तुमच्याकडे महसूल कृषी विभागाकडून आलेले पंचनामे बघूनही तुम्ही जर जालना जिल्हाच या अतिवृष्टी अनुदानामधून, अतिवृष्टीच्या निधीमधून वगळत असाल तर या जिल्ह्याला कोणी वाली आहे का नाही, असाच प्रश्न निर्माण झालाय. खरं आपण जर बघायला गेलं तर या परिपत्रकामध्ये जवळपास 7,31,859 हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झाले असं नमूद करण्यात आलेलं आहे. याबरोबरच 9,75,059 शेतकरी वर्ग जे आहे तो या शेती पिकांच्या बाधित क्षेत्रामध्ये एवढा शेतकरी एकूण आहे. आणि या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 997,04,36,000 रुपयाचा निधी जो आहे तो शासनाकडून वितरित करण्यात येत आहे, असं आवर सचिव जे आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये नमूद केले. मग अख्खा संपूर्ण जालना जिल्हा या अतिवृष्टी होऊनही त्याची शासन प्रशासन दरबारी नोंद असूनही वगळण्यात येते, याच्या इतकी दुःखाची आणि खेदाची बाब कुठलीच नाहीये. म्हणून मला या निमित्ताने असं म्हणावं वाटतं, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासन प्रशासन, सत्ताधारी, विरोधक, राजकीय मंडळी हे कोणीच प्रभावशाली राहिले नाही का? त्यांची सत्य परिस्थिती असताना, त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे भयानक असं पिकांचं नुकसान झालेलं असतानाही या जिल्ह्याला अतिवृष्टीच्या निधीमधून वगळण्यात येते, ही फार दुःखाची आणि खेदाची बाब आहे. मग शासन प्रशासन, सत्ताधारी, विरोधक, राजकीय मंडळी करतात तरी काय, हा सुद्धा प्रश्न उभा राहतोय. आपण जर बघितलं तर त्या अतिवृष्टी काळामध्ये तिकडून आपण जर माजी केंद्रीय राज्यमंत्री असतील रावसाहेब दानवे, त्यांचे सुपुत्र असतील आमदार, याबरोबरच आमदार नारायण कुचे असतील, माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर असतील, माजी मंत्री तथा आमदार घनसावंगीचे राजेश टोपे असतील, भाजपाचे सतीश गाडगे असतील, याबरोबरच सेनेचे हिकमत उडान असतील, यांच्यासह सर्व नेते मंडळींनी अतिवृष्टी सदृश्य नुकसान जे झाले त्या नुकसानीची पाहणी केली आहे. आणि एवढी सगळी पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिलेत, आम्ही शासन प्रशासनाकडून ही नुकसान भरपाई मिळवून देऊ. मग यांनी दिलेले हे शब्द हवेतच विरलेत की काय, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. मध्यंतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे यांचा सुद्धा पाहणी दौरा झाला अतिवृष्टीमध्ये. मग एवढ्या सगळ्या नेत्यांचे पाहणी दौरे झालेत, नुकसानाची स्थिती त्यांनी पाहिली सुद्धा, त्यांच्यासोबत शासन प्रशासनाचे अधिकारी सुद्धा होते आणि नुकसान झालेलेही आहे बहुतांश ठिकाणी. मग एवढं सगळं असून जर जालना जिल्हा या अतिवृष्टी निधीमधून वगळण्यात येत असेल तर याच्या इतकी दुर्दैवी बाब कुठलीच नाही असं तरी मला वाटतं. म्हणून या निमित्ताने मला असं म्हणावं वाटतंय, जालना जिल्ह्याला कोणीच वाली राहिलं नाही का? शासन प्रशासन, सत्ताधारी, विरोधक, राजकीय मंडळी विविध, या कुणाचाच प्रभाव यावर पडत नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि म्हणून मित्रांनो, मला समोर यावंसं वाटलं आणि वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये याची थोडीफार समीक्षा करावी वाटली. कारण हा अध्यादेश जारी झाल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि व्हायरल झाल्यानंतर शासन प्रशासन या सर्वांच्या विरोधात शेतकऱ्यांची एक वेगळ्या पद्धतीची लाट जी आहे ती नाराजीची पसरत आहे. कारण एवढं नुकसान होऊनही जवळपास 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडूनही तुम्ही अतिवृष्टीमधून जालना जिल्हा वगळलाय. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचा नाराजीचा सूर जो आहे तो शासन प्रशासनाकडे पडतोय. म्हणून शासन प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई संदर्भातला निधी जो आहे तो शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. यासाठी या सर्व नेते मंडळी, शासन प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा हा विषय लावून धरणं गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत, कुठं कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या महसूल मंडळामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला याची सगळी नोंद तुमच्याकडे आहे. एवढं सगळं असूनही तुमच्याच विभागाने, महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे केलेत. त्या पंचनाम्याचे अहवाल सुद्धा तुमच्याकडे आहेत. बाधित क्षेत्र आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. मग एवढं सगळं असूनही जर जालना जिल्हा अतिवृष्टीच्या निधीमधून वगळण्यात येत असेल तर याच्या इतकी दुःखाची आणि दुर्दैवी बाब कुठलीच नाही असं मला वाटते. म्हणून मला असं वाटलं की बाबा जालना जिल्ह्याला कोणी वाली राहिलंय का नाही राहिलंय, का कुणी यावर टिकली मारून जावं असं तर झालं नाही का, शेतकऱ्यांसाठी कोणी प्रयत्नशील आहे का नाही, आणि जर असेल तर तुमचा तेवढा प्रभाव आहे का नाही,
हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्ही नुसता शेतकऱ्यांचा कळवाळा दाखवताय, शेतकऱ्यांच्या बांधावर जाताय, त्याच्यामध्ये सत्ताधारी असतील, विरोधक असतील, विविध पक्षाचे राजकीय मंडळी असतील, शासन प्रशासनातील अधिकारी वर्ग असेल, तुम्ही हे सगळं करताय, बांधावर जाताय, तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सगळं बसताय, तुमच्याकडे कागदावर सगळं डिटेल आहे. आणि एवढं सगळं असूनही जर जालना जिल्हा या अतिवृष्टी अनुदाना निधीमधून वगळण्यात येत असेल तर याच्या इतकी दुःखाची आणि दुर्दैवी आणि खेदाची बाब कुठलीच नाही असं तरी मला वाटतं. म्हणून परत शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक या सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना घेऊन हा लढा लढणं गरजेचं आहे. कारण या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अद्यापही जर आपण बघितली वस्तुस्थिती तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकं तशीच आहेत. काढावं की नाही काढावं, त्याला किती खर्च येतोय या सगळ्या चक्रव्यूहामध्ये शेतकरी अडकला आहे. पीक विम्याचा विषय तोही तसाच प्रलंबित आहे. 25% विमाही अद्यापपर्यंत मिळालेला नाही. यासाठी विविध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मागण्या सुद्धा केल्यात, तक्रारीही केल्यात, परंतु अद्यापपर्यंतही शेतकऱ्याला विमा मिळालेला नाही. मग हे चाललंय तरी काय? का शेतकऱ्यांना कोणी वाली राहिले का नाही राहिले? शेतकऱ्यांसाठी कोणी प्रामाणिकपणे काम करणार का? त्याचा पाठपुरावा करणार का? हा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. म्हणून या जिल्हाभरातील सर्वच राजकीय नेते मंडळींना, शासन प्रशासनाला, सर्वच पक्षाच्या नेते मंडळीला, शेतकऱ्यांना माझा विनंती आहे की सर्वांनी मिळून हा लढा लढला पाहिजे आणि या लढ्याला यश जे आहे ते मिळवलं पाहिजे. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि त्याची नोंद सुद्धा आहे किती मिलीमीटर पर्यंत पाऊस झालाय म्हणून अहवाल आहे, त्याचे पंचनामे आहेत. एवढं सगळं असूनही विभागीय आयुक्ताच्या अहवालानुसार जर फक्त 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालीये असं जर या आवर सचिव जे आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये दाखवलं असेल तर जालना जिल्हा आहे का नाही महाराष्ट्रामध्ये? या जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत का नाहीत? विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी, विरोधी पक्षाचे नेते मंडळी आहे का नाही? शासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत का नाही? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होते. म्हणून हा लढा सर्वांनी लढून आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे आणि तो अतिवृष्टीचा निधी जो आहे तो मिळून घेतला पाहिजे असं वाटतंय. चला तर मित्रांनो, आज या परिपत्रकाच्या अनुषंगाने मला असं वाटलं की आपण या संदर्भात थोडीफार समीक्षा करावी, म्हणून वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये मी आज समोर आलोय. आपण परत वास्तव न्यूज मध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही असेल तर कमेंट सुद्धा करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, वाटलंच तुम्हाला तर शेअर सुद्धा करा.